नमस्कार. जय भीम. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतासह जगभरातील विविध त्यांचे फॉलोअर आहेत, ते त्यांच्या विचारांना आणि त्यांना आदरांजली देऊन नतमस्तक होत आहेत. आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाणाच्या दिवसाच्या निमित्ताने त्यांचे विचार आज कसे महत्त्वाचे आहेत या संदर्भामध्ये उहापोह होणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना आपण विविध क्षेत्रात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण चर्चा करीत असतो. मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, जे म्हणजे नॅशनल सिक्युरिटी किंवा राष्ट्रीय सुरक्षा, भारताचं परराष्ट्र धोरण, भारताची एकता आणि अखंडता या संदर्भामध्ये त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन हे आजच्या दिवसाला कसं महत्त्वाचं आहे किंवा आजच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकारणात जे बदल होत आहेत किंवा राजकीय आणि सामरिक स्थितीमध्ये जे बदल होत आहेत त्या अनुषंगाने त्यांचे विचार कसे महत्त्वाचे आहेत यावर चर्चा, त्यावर विचार मी आपल्यासमोर थोडक्यात मांडणार आहे. आज भारत पाकिस्तान, भारत चीन या संदर्भामध्ये आपण चर्चा करत असताना विशेषतः नुकतेच पुतीन यांनी भारताला भेट देऊन भारत रशिया या संदर्भामध्ये एक मोठी चर्चा सामरिक आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होत असताना, त्याचबरोबर भारत रशिया यांच्यातील जे संरक्षण आणि आर्थिक करार झाले त्यावरही आपण चर्चा करत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवन पैलूमध्ये किंवा संपूर्ण हयातीत त्यांचा जो महत्त्वाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, कोर गाभा त्यांच्या विचारांचा जे आहे, तो म्हणजे भारताची एकता आणि अखंडता हे टिकवणे आणि राष्ट्राला प्राधान्य, हे त्यांच्या विचाराचा एक प्रमुख सार आहे. त्यांच्या घटनेमध्ये त्यांनी ज्यावेळेस घटनेच्या संदर्भात त्यांचे विचार मांडले त्यावेळेस विशेषतः 25 नोव्हेंबर 1949ला जे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये त्यांनी जो मेसेज दिलेला आहे की या देशाला वन वोट वन व्हॅल्यू च्याद्वारे लोकशाही, राजकीय समता प्रस्थापित झालेली, परंतु आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित होणं गरजेचं आहे. आणि आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होत असताना राष्ट्राची एकता आणि अखंडता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा संदर्भामध्ये जे महत्त्वाचे उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे. म्हणजे आपण या भारताची फाळणी 1947 झाली, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी 1940ला थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक लिहून 2 अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक आणि बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक यांच्यातला हा संघर्ष कसा आहे या संदर्भामध्ये एक आपल्याला रोड मॅप दिलेलं त्यांनी त्या पुस्तकात. त्याचं महत्त्व आजही आहे. म्हणजे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये 1947चं युद्ध, भारत पाकिस्तान यांच्यामधील 1965चं युद्ध, 1971चं युद्ध, 99चा कारगिल संघर्ष, ऑपरेशन सिंदूर आणि कदाचित पुढील कालखंडात अजून त्या पद्धतीचे संघर्ष होऊ शकतात. असे असूनही या प्रश्नाकडे भारतीय त्या पद्धतीने बघत नाही किंवा तो एक भावनात्मक पद्धतीने त्या प्रश्नाकडे आपण बघत असतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं त्या अनुषंगाने फार महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्यांनी भारत पाकिस्तान हा संघर्षचा विचार करत असताना ते म्हणतात की भारत पाकिस्तान हा केवळ एक भूमीचा प्रश्न नसून तो 2 विचारांचा प्रश्न आहे. आणि ते विचार म्हणजे मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटी, बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक, अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक. तसंच 1954ला ज्यावेळेस ते राज्यसभेचे सदस्य होते त्या संदर्भामध्ये चीनच्या संदर्भामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका पार्लमेंटमध्ये त्यांनी मांडली होती. आणि आपल्या शेजारी राष्ट्राशी संवाद साधताना किंवा सामरिक करार करत असताना आपल्या राष्ट्रीय सुरक्षा, आपल्या इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा विचार होणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस पंचशील करार केला त्यावेळेस कशा पद्धतीचं सामरिक ध्येय धोरणं असावीत याविषयी त्यांनी विचार मांडले. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वात महत्त्वाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये
त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये काही एमर्जन्सी प्रोव्हिजन्स त्यांनी केलेले आहेत. आर्टिकल 352, आर्टिकल 356 आणि आर्टिकल 360. मला असं वाटतं की या 356 असेल, 352 असेल आणि 360 असेल, या 3 महत्त्वाच्या एमर्जन्सी प्रोव्हिजनमुळे भारताची एकता आणि अखंडता ही टिकलेली आहे. म्हणजे जवळपास दुसऱ्या महायुद्धानंतर जे देश स्वतंत्र झालेले आहेत त्या देशांची आजची स्थिती आणि भारताची स्थिती जर बघितली तर कुठलीही रक्तरंजित क्रांती न होता या देशामध्ये परिवर्तन होत आहे आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन बाबासाहेब आंबेडकरांना जातं आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं हे जे एमर्जन्सी प्रोव्हिजन आहेत या जातात. त्यामुळे आज आपल्याकडे काश्मीरमध्ये किती संघर्ष असला तरी काश्मीर हा भारतात ठेवण्यात या 356 कलमाचा वापर झालेला आहे. नॉर्थ ईस्टमध्ये जे राज्य आहेत, नागालँड असेल, मिझोराम असेल, इतर दहशतवादी संघटनांचा बिमोड करण्यासाठी 356 कलमाचा वापर झाला आणि ते करत असताना भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाल्या कारणामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन राज्यघटनेचा या विषयाकडे फार महत्त्वाचं. दुसरा सर्वात महत्त्वाचं जे वन वोट वन व्हॅल्यू, सिंगल ज्युडिशियल सिस्टम आणि सिंगल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम, म्हणजे एक मत एक मूल्य, एक नागरिक आणि एक प्रशासकीय व्यवस्था असल्या कारणाने काश्मीर ते अंदमान निकोबारपर्यंत सर्व भारतीय एक आहोत. म्हणजे आम्ही सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर जरी विषमता आमच्यामध्ये असेल तरी भारतीय म्हणून एक आहेत आणि ती जी चौकट बाबासाहेबांनी दिली त्यामुळे या देशाची एकता आणि अखंडता ही टिकलेली आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा जो आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वात महत्त्वाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते म्हणजे 1954ला 55ला फजल अली कमिशनचा रिपोर्ट आला आणि राज्य ही कशी असावीत या संदर्भामध्ये त्यांनी संपूर्ण रोडमॅप दिलेला होता आणि त्याच्यामध्ये त्या फजल अली कमिशनने जे रिकमेंडेशन दिली राज्याची निर्मिती करत असताना एक भाषा एक राज्य करावे. वेराज बाबासाहेब आंबेडकरांनी 48चं लिखाण असेल, 52चं लिखाण असेल आणि 55ला त्यांनी लिंग्विस्टिक स्टेट्स इन इंडिया असं पुस्तकच दिलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की एक भाषा एक राज्य जर केलं तर कदाचित एकसंघ भारत होऊ शकणार नाही आणि म्हणून एक भाषा अनेक राज्य अशी त्यांनी भूमिका केली आणि ती भूमिका मांडल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी वॉर्न केलं की एका भाषेची जर राज्य जर झाली तर कदाचित त्या ठिकाणी लोकशाहीचं बळकटीकरण होणार नाही आणि बहुसंख्यक लोक आपल्या लोकशाहीचं विकेंद्रीकरण होऊ देणार नाहीत अशी त्यांनी भीती केली होती. आणि मग पुढे आपल्याला असं दिसतं की जी मोठी राज्य आहेत त्याचं छोटी राज्य करण्याचा प्रयत्न झालेला आहे. 2000मध्ये मध्य प्रदेशचं त्या ठिकाणी बायफर्केट करून छत्तीसगड आलं, उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड आले आणि इतर काही ठिकाणी आता पुढील कालखंडामध्ये त्या ठिकाणी छोटी राज्य होणार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात अजून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक सेकंड कॅपिटल जी आहे ही हैदराबादला त्यांनी प्रपोज केली होती आणि ती सेकंड कॅपिटल हैदराबाद होण्याचं एक कारण दिलं होतं की प्रशासकीयदृष्ट्या आणि सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणजे दक्षिण विरुद्ध उत्तर हा जो संवाद आहे किंवा या लोकांमध्ये जो विसंवाद आहे याच्यामध्ये संवादाचं हे व्हावं म्हणून एक स्ट्रॅटेजिकली आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हली ही दक्षिणेकडे हैदराबादला सेकंड कॅपिटल असावी आणि त्याचबरोबर दक्षिणेकडच्या लोकांना उत्तर जवळ असावं आणि उत्तरेकडच्या लोकांना दक्षिण जवळ आपलं वाटावं म्हणून त्यांनी सेकंड कॅपिटल केलं. ज्यावेळेस पार्लमेंटवर हल्ला झाला त्या पार्लमेंटवर हल्ला झाल्यानंतर जर आपलं त्या कालखंडामध्ये टेम्पल ऑफ डेमोक्रेसी ज्याला म्हणतो लोकशाहीचं मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न काही दहशतवाद्यांनी केला होता तो जर कदाचित यशस्वी झाला असता तर आपलं संपूर्ण लोकशाहीचे पुढे मोठी आव्हानं निर्माण झाली असते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की भारतावर जे खैबर खिंडाकडून उत्तरेकडून जे हल्ले झाले आहेत ते सर्व खैबर खिंडातून झालेले आहेत आणि म्हणून सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने दिल्ली हे व्हलनरेबल प्लेस आहे म्हणून एक सेकंड कॅपिटल असावी आणि कदाचित पुढील कालखंडामध्ये हैदराबाद पुन्हा एक नवीन कॅपिटल होईल किंवा दक्षिणकडे कुठेतरी एक नवे कॅपिटल होईल अशा पद्धतीची बाबासाहेबांची मांडणी होती. आणि शेवटचा जो मुद्दा आहे की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन हे आपल्याला महत्त्वाचं असेल. म्हणजे NEP 2020 असेल किंवा ॲग्रिकल्चर सेक्टर असेल किंवा सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, आर्थिक असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये
त्यांनी ज्या पद्धतीने हिल्टन कमिशनला जी साक्ष दिली किंवा ते त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा इतर क्षेत्रामध्ये जसं शेतीविषयक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, आरक्षणाच्या संदर्भामध्ये असतील, या संपूर्ण भूमिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या लक्षात आणण्यासाठी त्यांना केवळ 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल या 2 दिवसाचं त्यांचं विचार आत्मसात न करता दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक दिवसाला त्यांचं विचारांचं आपण परीक्षण करून त्यांचं रिलेव्हन्स कसं महत्त्वाचं आहे यावर विचार करणं फार गरजेचं आहे. हीच खरी त्यांना आदरांजली आपल्याला ठरेल. पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.